नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 88 कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय वाच तस्वानंतर पार्थ कपिल तीर्थमाश्रयते स्थापिते कपिलने सर्व पातक नाशनम। मुनिश्रेष्ठ मार्ग बदलले। राजा त्याच्याजवळच महात्मा कपिलद्वारा स्थापित सर्व पापनाशक कपिल तीर्थात जावे। राजा शुक्ल पक्षातील अष्टमी व चतुर्दशीला जे क्रोधावर ताबा मिळून कपिला गायीच्या दुधाने व तुपाने श्री कपिलेश्वर महादेवाला स्नान घालून सुगंधित चंदनाने लेपन करून सुगंधित श्वेतपुष्पांनी श्री शंकराचे पूजन करतात ते यमलोकात जात नाही। त्यांनी असीपत्र वन म्हणजेच तलवारीसारखे पाते असलेल्या वृक्षाचे वन तसेच यमराजाची ज्वाळायुक्त भट्टी पाहावी लागत नाही। श्री नर्मदा जलात स्नान करून योग्य ब्राह्मणाला भोजन द्यावे। गाय वस्त्र तीळ छत्री व शयनाच्या दानाने मनुष्य धर्मशील राजा होतो। तो महातेजस्वी स्वभावाने साधा पुत्रजीवित असलेला व प्रिय बोलणारा होतो। हे पांडुपुत्र त्याचा कोणी शत्रू नसतो व तो सदा सुखी असतो। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 88 अध्याय पूर्ण झाला। रामकृष्णारी। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्णारी। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।